नमस्कार शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची। मित्रांनो, आतापर्यंत खूप सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तारखा देण्यात आल्या, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती मात्र अद्यापही पीएम किसानचा 20वा हप्ता हाच जमा झाला नाही। मग नक्की तो कोणत्या तारखेला जमा होणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का, असे अनेक शेतकरी बांधवांना पडलेले प्रश्न आहेत। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर पीएम किसानचा 20वा हप्ता कधी जमा होणार, तर पीएम किसानचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या डीबीटीद्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे। तर या दरम्यानमध्ये मोदीजी आहे तर ते दौऱ्यावरती आहे आणि या दौऱ्यावरती असतानाच मोदीजींच्या हस्ते हे वितरण केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, आता पीएम किसान आणि नमोचा हप्ता एकत्र येणार का, असेही शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेले आहेत। तर या अगोदरचे जर हप्त्यांचा आपण विचार केला तर पीएम किसानचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात वितरित झाल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जातो। परंतु एकाच दिवशी कधी म्हणजे आत्ता जर आपण विचार केला तर पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही योजनांचे हप्ते भेटून भरपूर दिवसांचा कालावधी झालेला आहे। त्यामुळे आता पीएम किसान आणि नमो शेतकरी हे हप्ते सलग येऊ शकतात किंवा एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। मित्रांनो, यासाठी कोणकोणती कामे करायची आहे, त्यामध्ये तुम्हाला तुमचं ई-केवायसी कंप्लीट असणं आवश्यक आहे। लँड शेडिंगचा प्रॉब्लेम जर तुमचा नो असेल तर तो देखील तुम्हाला यस करून घेणं आवश्यक आहे। त्यानंतर आधार शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील तुमचा यस असणं आवश्यक आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 20वा हप्ता येण्यापासून त्यांना वंचित राहावं लागणार नाही। त्यासाठी हे कामे करणं महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये चौथं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे फार्मर आय डी कार्ड। शेतकरी मित्रांनो, अद्यापही जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड हे काढून घेतलं नसेल तर नक्कीच ते काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या 2025 मध्ये पीएम किसान असेल, नमो शेतकरी असेल, सरकारी कुठलीही योजना असू दे, पीक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, कुठल्याही सरकारी योजनेपासून वंचित राहावं लागणार नाही। त्यासाठी तुम्हाला ही चारही कामे कंप्लीट करून घ्यायची आहे। मित्रांनो, एकंदरीत पाहिलं तर 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा 20वा हप्ता जमा होईल, अशी माहिती राज्याचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। यासाठी तुम्हाला ई-केवायसी कंप्लीट असणं, लँड शेडिंगचा प्रॉब्लेम, आधार केवायसी आणि महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी कार्ड हे चारही गोष्टी असणं आवश्यक आहे। आणि शेतकरी मित्रांना जो प्रश्न पडलेला आहे की पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही हप्ते एकत्र येतील का, तर हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याची दाट शक्यता आहे, कारण भरपूर दिवसांचा कालावधी उलटून गेलेला आहे दोन्ही हप्ते भेटून। त्यामुळे जरी एका दिवशी नाही आले तरी 2-4 दिवसांच्या गॅपमध्ये मात्र पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीद्वारे वर्ग करण्यात येऊ शकतो। मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।